लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी सोलापूरच्या सेतू केंद्रावर तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला मिळवण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रावर गर्दी केली आहे। दरम्यान सोलापुरातील सेतू केंद्रावर काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आफताब शेख यांनी। राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते घेण्यासाठी राज्यातल्या सर्व सेतू केंद्रांवरती महिलांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या सोलापुरातल्या सेतू केंद्रांवरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की महिलांची मोठी गर्दी जी आहे ती सोलापूरच्या सेतू कार्यालयात देखील आपल्याला पाहायला मिळते। अनेक महिला ज्या आहेत ते रांगेत सकाळपासून थांबलेल्या आहेत। अनेकांना जे आहे ते माहिती देण्यासाठी देखील कोणी उपलब्ध नाही असं दिसतंय। काही महिला आपल्यासोबत त्यांना विचार माहिती दिली जाते का, माहिती मिळते सगळ्यांना? नाही, माहिती नाही मिळत, बाहेर कुठंच माहिती मिळत नाही। पैसे द्या म्हणतात ते। किती खर्च येतोय त्याला? त्यांनी कोण 800 सांगताय, कोण 600 सांगताय। शासकीय पावती तर 30-35 रुपयांची। हो, पण हे सगळं कागदपत्र जोडायला त्यांनी पैसे खूप मागायला लागलेत। मी उत्पन्नाचा दाखला आणि माझ्या बायकोचा रहिवासी दाखला काढायला आलेलो आहे आणि आता सरकारने जे मुदत दिलेली आहे ते मुदत वाढवायला पाहिजे। आणि हे कागदपत्र काढताना एवढा आम्हाला नाहा त्रास व्हायला आहे की एजंटगिरी आज 30 रुपयात 3 रुपयाचा फॉर्म 10 रुपयाचा झालेला आहे। आणि हे तर सेतू केंद्रात तुम्ही जे बघत असाल जे एजंटगिरी आहेत ते फॉर्म भरण्यासाठी आवाढव्य पैशांची मागणी करत आहे। ऑनलाईन कुठं भरायचं हे माहीत नाही। त्या ऑनलाईनवाले म्हणते आमच्याकडे ओपन झालेलं नाही आहे। मग हे करून उपयोग काय एवढं करायचं? कागदपत्र हे करायचं, आम्हाला रहिवासी दाखला आणा, उत्पन्न दाखला आणा। आणलं? तुम्ही कुठून आलाय? आम्ही मोलाच्या लष्कर। हां, तिथं ई सेवा केंद्र आहेत ना, तिथं विचारलं की आमच्याकडे आणि आले नाही म्हणले। आता आम्हाला 10 वाजल्यापासून थांबले मी येते। आता कुठं ते थांबून 2 दिवस झाले आता यायला जायला। काल दिवस गेला, आज पण आज आलो। काल तुम्ही दिवसभर थांबून परत गेले आणि ते एजंट आम्ही पैसे देऊन त्याने थांबला होता इथं। पैसे देऊन बनवला? किती पैसे? आणि आता 1000 रुपयेपर्यंत खर्च आला सर। 1000 रुपये दिले खर्च झाला। उत्पन्न दाखल्यासाठी? पण दाखला ते सगळं फिरून त्यांनी आणले, बाकीचं नंबरला लावून आम्ही थांबायचं। अर्थात शासनाने मुदत कमी दिलेली आहे आणि त्या 15 दिवसांमध्ये ही कागदपत्रांची पूर्तता व्हावी, त्यामुळं लोकांची गर्दी जी आहे ती सेतू केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युवक दिसा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।